माझ्या बहिणीची ज्यावेळेस छेड काढली गेली कॉलेजमध्ये आणि मला दुसऱ्या एका मुलाकडनं कळलं, तो माझा विद्यार्थी होता, की सर तुमच्या बहिणीची छेड काढली म्हणली, काढली होती एका मुलानी. तर मी त्या मुलाला जाब न विचारता कुणाची चुकी आहे काय चुकी काही न करता त्याला इतका मी मारला होता की त्यानं दुसऱ्या दिवशी त्याची 40-50 मुलं आणली आणि 40-50 मुलांनी सुद्धा मला मारायला सुरुवात केली. तर त्यातली 8 मुलं ॲडमिट होती सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आणि मी घरीच बसलो होतो. आणि मला आल्यानंतर काही त्यांचे वरचे व्यक्ती होते ते आले. ते म्हटले कुठे तो मुलगा? तर ते मी खुर्चीवर बसत होतो, बन्यानं घातलं होता, लुंगीवर होतो. म्हटले हा व्यक्ती. म्हटलं शक्यच नाही. म्हटलं अरे ह्याचं 40-50 पण वजन दिसत नाही आणि ह्यानं कशी एवढी आठवून म्हणजे त्या हॉस्पिटलमध्ये 8 बेड अशी लाईनीनं पडले. तर हा सगळा माझा जो रागाचा पारा होता तो सगळा त्या व्यक्तीने शांत केला की डिसिजन कसे घ्यायचे, पुढच्या व्यक्तीला विचारत जा किंवा खरंच चुकी कुणाची आहे काय आहे. मी चुकी विचारतो कुणाच्याही मित्राच्या भानगडीत असू दे कुणाच्याही असू दे, फक्त मला एक फोन आला की जायचं आहे की मी निघालो. इतका माझा स्वभाव विचित्र होता आणि तो स्वभाव सगळा माझा स्वभाव जीवन किर्लोस्कर या व्यक्तीमुळे खाली आला आणि त्यानंतर माझी खऱ्या अर्थाने जर्नी सुरू झाली.